मृतक जो रोहित आर्या होता त्याला पोलिसांनी रुग्णालयात तुला थोडंसं थांबवतोय, एक अपडेट आलेली आहे. पवईत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा मृत्यू झालेला आहे. या घडीची एक अतिशय महत्वाची आणि मोठी अपडेट. ज्या मुलांना या रोहित आर्यनं ओलीस ठेवलेलं होतं त्याचा या गोळीबारामध्ये पोलिसांनी जे बॅकफायरिंग केलेलं होतं त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. आपल्यासोबत सचिन आहे. सचिन, या रोहित आर्यचा मृत्यू झाल्याचं समजतंय? की सध्या माहिती मिळते की रोहित आर्याचा मृत्यू झालेला आहे. सुरुवातीलाच पोलिसांकडून सांगितलं जात होतं की त्याची अवस्था जी आहे ती गंभीर आहे, अत्यवस्थ आहे आणि छातीच्या त्याच्या डाव्या बाजूला पोलिसांनी गोळी चालवली होती. सचिन, मी तुला थोडंसं थांबवतोय. आपल्याला घटनास्थळावरून अधिकची माहिती देण्यासाठी वेदांत देखील आहे. वेदांत, या रोहित आर्याचा मृत्यू झालाय, काय सांगितलंय पोलिसांनी ही माहिती देताना? ज्या प्रकारे माहिती आपण घेतली, जसं सचिन सुद्धा सांगत होता की डाव्या छातीला त्याच्या या सगळ्या चकमकीमध्ये गोळी लागली होती आणि त्यामुळे आपण सध्या बघतोय फॉरेन्सिकची टीम सुद्धा इथे आली होती आणि या ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती मिळते. कारण काही गोळ्या त्याच्यावर चालवण्यात आल्या होत्या. कारण आपण पोलीस अधिकारी बघतोय. अरे नाही नाही, मृत्यू झाल्याची माहिती आहे, डेड झाल्याची माहिती आहे. गोळ्या फायर केल्या होत्या. ज्या प्रकारे आपण बघतोय पोलीस अधिकारी हे घटनास्थळी आले होते. आरोपी का एनकाउंटर नहीं नहीं मुझे मालूम नहीं. का एनकाउंटर मृत्यू झाले सर, कौन से हॉस्पिटल में ले जाया गया? त्याच्यामुळे अधिकृतरित्या पोलीस सध्या माहिती देत नाहीयेत. मात्र ज्या प्रकारे माहिती मिळालेली आहे सूत्रांकडनं, यामध्ये रोहित आर्याचा मृत्यू झालेला आहे. कारण ज्या प्रकारे गोळ्या झाडण्यात आल्या आणि गोळ्या झाडल्यानंतर डाव्या छातीला त्याच्या गोळी लागली होती आणि त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला होता आणि ट्रॉमा सेंटरमध्ये त्याला दाखल करण्यात आलं होतं. कारण तातडीनं ज्यावेळी रेस्क्यू एका टीमने केल्यानंतर लगेचच रोहित आर्याला ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आणि इतर मुलांना हे 7 इन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं. आणि आता जी माहिती मिळते सूत्रांकडनं, पोलीस अजूनही अधिकृतरित्या सांगत नाहीयेत. मात्र या चकमकीमध्ये रोहित आर्याचा मृत्यू झालाय. दीपक, नक्कीच वेदांत, खरं तर हा जो संपूर्ण घटनाक्रम आहे तो घटनाक्रम आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूयात की नक्की काय घडलेलं होतं, कशा पद्धतीनं ही माहिती समोर आलेली होती आणि त्यानंतर काय नेमकी चकमक घडली ज्यामध्ये या रोहित आर्याचा मृत्यू झाला. वेदांत, पुन्हा एकदा आपण दीपक दाखवूया. इथे आपण क्षणाक्षणाचे अपडेट प्रेक्षकांपर्यंत सध्या पोहोचवतो आहोत. या संपूर्ण परिसरामध्ये काही पोलीस अधिकारी देखील आहेत. याशिवाय अधिकाधिक माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सगळी माध्यमांची देखील, आमच्या प्रतिनिधीची देखील गडबड आहे. सगळ्यात आधी जी बातमी होती ती एबीपी माझा